नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळच्या 9 वाजले ते आणि इकडे मी आज सकाळ सकाळ कामाला आली रानात परत. आणि आता आपल्याला कांद्याची ड्रीप जरा पेप्सीची ड्रीप त्या दिवशी हातरली होती आणि आता जोडून घ्यायची. तर इथं खडं खांदायचं चालायचं, खडं खांदून घेतो. कांदा आपला एकच नंबर आलाय आणि आता चालू इथं ड्रीप जोडून बसवायला. आम्ही दोघं पण आलोय सकाळ सकाळ. तर कडेच्या 2 सारातली ड्रीप हातरून झाली. आता जोडायचं चालू खालपर्यंत. खुरप होतं का? पाईपलाईन आहे त्याच्यामुळे खुरप नाही, खाली आहे का. तर हे असं पाणी काढून मोटर जोडून घरी आलो, जेवण केलं आणि आता 11 वाजले. तर इथं मी पाठीवरच्या पंपाने केळीला पाणी मारून घेते. त्याच्या रोपांना पाणी मारून झाले. आता शरडांना वैरण टाकते. इथं ह्यातलं साफ केलंय हाताने सकाळपासून. आता ह्यातलं गवत नेऊन टाकते शरडांना, म्हणजे त्यांचं भागतेच. चला नेऊया मग. शरडांना वैरण टाकली. आता तर इथं मोटर चालू आहे, पाणी चालू आहे. कपडे भरपूर आहेत धुवायचे, कपडे धुवून घेते आता मोकळ्या पाण्यात. परत 1 वाजता आपल्याला माळावर जायचंय वाल फिरवायला. कपडे धुवून झाले आताच. तर आता कपडे धुवून झाली, वाळत घातली. आज ऊन भरपूर पडले आणि आता निघाले खाली कणस भरायला. कणस भरू, उद्या अजून परत ककडी तोडायची. पावसाचं काय सांगता येत नाही, त्याच्यामुळं ककडी धुवून. तर कपडे धुवून खाली आलो आता आणि मका भरायला सुरुवात केली. कणस पोत्यामध्ये भरून ठेवायची, परत मग गोळा करून भरडून घ्यायची. चला भरून घेऊया. दुपारच्या 3 वाजले ते. आपल्या 2 लाईनी भरून झाल्या इथपर्यंत. आता ही पण लाईन अर्ध्यात आणली होती. आता इकडं 8 ढिगार राहिले ते भरायचं. तर 2 ढिगार राहिले ते भरायचं. आणि आता आम्ही चाललो जेवायला. जेवण करून माघारी आल्यावर दुसरी लाईन भरायची. चला जेवण करून येऊ आधी. पोरं पण येते आता शाळेत ना. पिशव्या भरल्या म्हणजे नीला सोपं येते गाड्यामध्ये. मी आलोय आता घरी जेवण करायला आणि ह्यांनी जरा खायला आणले पोरांना. तर चला जेवण करून घेऊया. आता आमची आणि आता इथं मिशन लावले मका करायला. खालनं मका आणायची गाड्यात ह्या बारक्या ट्रॅक्टरने आणि मका करून घ्यायची जेवढी होईल तेवढी. 5 वाजले ते आता. त्या दारापुढं कागद हातरून घ्यायला लागलो मका टाकायला. ट्रॅक्टर आणला खाली
आणि आम्ही आता लागलोय सगळीजण कणस भरायला. कणस भरले ती इथं. चला आता भरूया बाकीचे. भरून झालं आता, तरी पण वरण अजून टाकाय चालूच आहे. आणि इकडं 5:30 वाजले ते. 1:30 वेळ राहिली अजून भरायची. भरायला पण चालू आहे. सगळे कामं संगच करायची. तर मका करायला चालू केली आता. आणि इकडं मका पडते आपली. इकडं पाला पाचोळा सगळा पडतोय. चला आता पिशव्या घेऊन जाऊया भरायला. आता इथं लेकरं पण आले ती कणस भरू लागायला. थोडीशी राहिली ती कणस भरायची. घरी मका करायचं चालू आहे. आणि इकडं आम्ही कणस भरतोय. ट्रॅक्टर फसला होता म्हणून थांबला. आता संध्याकाळ झाली. संध्याकाळचे 7 वाजले ते. आणि 2 लाईनीच्या राहिले ते पडायच्या, गोळा करायचा. आणि आता आम्ही निघालोय घरी. ह्याने गेले ते दुसरीकडे खळ करायला मकाचंच. मग परत सकाळच्याला टायलेत भरून करायची राहिलेली मका राहू दे. चला आता जाऊया घरी. काय म्हणले? आता आम्ही निघालोय घरी. घरी आलो, हात पाय धुलं आणि तर पोरांना बसवलं अभ्यासाला. अभ्यास करते ती पोरं. आणि आता इथं मी लागले स्वयंपाक करायला. पोरांना अभ्यासाला बसवलंय. आज करायचे त्या ज्वारीच्या भाकरी. तर चपाती काय आज करायचंच नाही, त्या भाकरी करते. तर चला ज्वारीच्या भाकरी करून घेऊया आता. इथं मॅगी केली खायला आणि खायला लागली ती. कशी झाली पोरांनो मॅगी? छान झाली का? झाला का राधा अभ्यास? बस इथं मॅगी खायला. पोळती काय बाल्या? पोळते होय. स्वयंपाक झाल्यावर जेवणाची केली आणि भांडी घासून ठेवले. आणि राहिलेले आपले संध्याकाळीच मका केली. चालू आहे मका करायला राहिलेली. तर चला कर लावूया मका आता. संध्याकाळच्या 10 वाजले.